शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू केली आहे। या योजनेतून शेतकऱ्यांना कोणते लाभ मिळतात, कोण पात्र आहे आणि अर्ज कसा करायचा, या सर्व प्रश्नांचे उत्तर आज तुम्हाला लोकनिर्धार चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे। आज आपण केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। या योजनेचा उद्देश, लाभ, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती कृषी सेवक कांदळगाव विवेक रंगे यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार, मी कृषी सेवक कांदळगाव श्री विवेक रंगे। आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मागेल त्याला काजू योजनेची माहिती देऊ इच्छितो। मागेल त्याला काजू योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांना काजू उत्पादन करण्याची इच्छा आहे किंवा काजू ज्यांचं क्षेत्र आधीच आहे पण त्यात अजून काही कलम वाढवण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना कोकणाच्या जिल्ह्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे। मागेल त्याला काजू योजनेअंतर्गत तुम्हाला कमीत कमी 5 गुंठे जमीन तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे। त्यात तुम्हाला 5 गुंठ्यासाठी 10 कलमे मोफत मिळणार आहेत आणि जास्तीत जास्त तुम्ही 25 गुंठे जमिनीचा लाभ घेऊ शकता। म्हणजे 25 गुंठ्यात तुम्हाला 50 काजू कलम मोफत देण्यात येतील। ही कलमे तुम्हाला शासकीय रोपवाटिकेतून स्वखर्चानं घेऊन यायची आहेत। तुमच्या नावावर कमीत कमी 5 गुंठे ते म्हणजे जास्तीत जास्त किती जमीन असू शकते, पण कमीत कमी 5 गुंठे जमीन असणं अपेक्षित आहे, त्याशिवाय अर्ज करता येणार नाही। दुसरी गोष्ट, तुम्हाला हा अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करता येईल, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे फार्मर आयडी असणं आवश्यक आहे। तुम्हाला गुगलवर जाऊन फार्मर लॉग इन महाडीबीटी असं सर्च करायचं आहे। महा म्हणजे महाराष्ट्र आणि डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे। फार्मर लॉग इन महाडीबीटी हे तुम्ही गुगलवर सर्च केल्यानंतर जी लिंक येईल त्याला टिक करा आणि तिथं तुमचा फार्मर आयडी मागण्यात येईल। 11 अंकी फार्मर आयडी तिथं प्रविष्ट करा। त्यानंतर तुमच्याकडं तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर 6 अंकाचा OTP येईल। तो OTP टाकल्यानंतर तुम्ही वेबसाईटच्या आत प्रविष्ट व्हाल। त्यानंतर तुम्ही तिथं तुमची प्रोफाईल अपडेट करायची आहे। जी काही प्रोफाईल तुम्ही तिथं बनवलेली होती कधी काळी ती, जसं की तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुम्ही दिव्यांग आहात का, कॅटेगरीत असाल तर SC STचं प्रमाणपत्र, नसाल तर ऑदर मध्ये, आणि दिव्यांग असाल तर मग ते प्रमाणपत्र, जेणेकरून त्या प्रमाणात तुम्हाला अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल। त्यानंतर तुम्ही आपल्या बँक पासबुकचे डिटेल्स तिथं भरायचे आहेत, ज्यात अनुदान कधीतरी जमा होईल जेव्हा तुम्ही त्या तशा घटकांसाठी अर्ज कराल, जसं की टिलर, विडर, ग्रास कटर, स्प्रेयर, पॅक हाऊस, PM प्रधानमंत्री प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, अशा विविध योजनांसाठी जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तो तिथं जाईल आणि त्याचं अनुदान येईल। त्यासाठी तुम्ही बँकेचे डिटेल्स असणं आवश्यक आहे। आता आपण मागेल त्याला काजू योजनेची अर्ज कसा करतात ते बघू। सर्वात प्रथम तुम्ही फार्मर आयडी प्रविष्ट केलेला आहे। फार्मर आयडी न 6 अंकी OTP तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आलाय, तो तुम्ही टाकलाय। तुम्ही आत गेलेला आहात वेबसाईटवर तुम्ही आपली प्रोफाईल अपडेट केलेली आहे। प्रोफाईल अपडेट केल्यानंतर तुम्हाला तिथं फलोत्पादन म्हणून जो टॅब आहे त्यात बाबी निवडावर टिक करायचे। फलोत्पादन मध्ये बाबी निवडावर तुम्ही टिक करणार। मग तुम्ही आत जाणार। तुम्ही ज्या गावात तुमची जमीन होती ती जमीन आणि त्याचे डिटेल्स तुम्हाला तिथं दिसतील, कारण तुम्ही फार्मर आयडी टाकल्यामुळे तुमच्या आता ज्या काही जमिनी आहेत त्या तिथं दिसतात। तर तुमचा जो काही फार्म आयडी आहे संबंधित सातबाऱ्याचा तो निवडायचा आहे। ज्या सातबाऱ्यावर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो निवडायचा आहे। तो निवडल्यानंतर तुम्हाला तिथं मूळ जमीन मालक असल्याचं हमीपत्र भरायचं आहे। हमीपत्रामध्ये असं तुम्ही लिहून देत आहात की मी शासकीय रोपवाटिकेकडून या योजनेची उचल करील आणि मी शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेण्यास पात्र नाहीये, म्हणून मला या योजनेतून लाभ द्यावा। जसं की महात्मा गांधी रोजगार हमी योजना, ज्याचं की नवं नाव आता VB रामजी झालेलं आहे, आणि इतर योजनांचा लाभ मिळत नाहीये म्हणून तुम्ही या योजनेत अर्ज करत आहात। मोफत काजू कलमा मिळण्यासाठी मग तुम्हाला क्षेत्र निवडायचं आहे। एका गुंठ्यासाठी तुम्हाला 2 काजू कलम मोफत देण्यात येणार आहेत। कमीत कमी 5 गुंठे क्षेत्र तुमच्या नावावर असणं अपेक्षित आहे। जास्तीत जास्त तुम्ही 25 गुंठ्यापर्यंत योजनेचा लाभ घेऊ शकता।
आणि मूळ जमीन मालकाचं हमी पत्र तुम्हाला कुठे मिळेल, तर मूळ जमीन मालकाचं हमी पत्र जे तिथं अपलोड करायचे ते विविध माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. जसं की महसुली गावनिवाय आम्ही व्हॉट्सअपचे ग्रुप बनवलेत, त्याच्यावर पाठवलेलं आहे. विविध माध्यमातून शेतकरी जेव्हा विचारणा करतात की इथं हमीपत्र कोणतं भरायचे, तेव्हा आम्ही ते उपलब्ध करून देतो. जर तुमच्यापैकी कोण्याही बांधवाला अजून ते हमीपत्र वेबसाईटवर अपलोड करायचं मिळालं नसेल, तर कृपया आपल्या गावचे संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवक यांच्याकडे विचारणा करा, ते तुम्हाला हमीपत्र उपलब्ध करून देतील. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी बंधू भगिनींनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. जोपर्यंत तुम्ही 23 रुपये 60 पैशाचं चलन भरत नाहीत, तोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळं हे लक्षात घ्या की तुम्हाला तिथं 23 रुपये 60 पैशाचं चलन भरायचं आहेच. ते चलन तुम्ही फोन पे, गुगल पे, डेबिट कार्ड, ATM याद्वारे भरू शकता. फक्त फॉर्म भरून सोडू नका. तिथं 23 रुपये 60 पैशाचं चलनही भरा आणि ते चलन भरल्यानंतर तिथं रिसिप्ट जनरेट होईल. ती रिसिप्ट आपल्याकडे सांभाळून ठेवा. ती नंतर कधीतरी तुम्हाला मागवण्यात येईल. धन्यवाद. की तुम्ही आता मागेल त्याला काजू या अंतर्गत शासनाची जी योजना आहे त्याबद्दल तुम्ही माहिती दिलात, परंतु तुम्ही त्यामध्ये सांगितलं आहे की जी काजू कलम आहे ती स्वखर्चाने तुम्हाला सुरुवातीला घ्यायची, तर नेमकं ते काय आहे? स्वखर्चानं घ्यायची आहे याचा अर्थ तुम्हाला फळ रोपवाटिकेपर्यंत जायचंय. दर्जेदार जी काही कलम उपलब्ध आहेत ना, ती शासकीय रोपवाटिकेमध्ये उपलब्ध आहेत. पण तिथपर्यंत तुम्हाला जायचंय. आम्ही तुमच्यापर्यंत आणून उपलब्ध करून देणार नाहीये. तेवढाच तुम्हाला खर्च करायचा आहे. जेवढा रोपवाटिकेपर्यंत जायला आणि तुमच्या शेतापर्यंत आणायला लागायला तेवढाच. काजू कलमे मोफत आहेत, ती मोफत आहे. आणि ती निवडण्यात मोफत मिळणार आहे शासनाकडून. आणि ती निवडण्याचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला. तुम्हाला ज्या नंबरची हवी आहे ती घ्या. 4 नंबर घ्या, 7 घ्या, 9 घ्या, 10 घ्या. ज्या रोपवाटिकेत जी उपलब्ध आहेत तिथून तुम्ही ती घेऊ शकता. फक्त आणाव तुम्हाला स्वखर्चानं लागणार आहेत. मिळणार काजू कलम मोफतच. आमच्या लोकनिर्धार डिजिटल न्यूज चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी आपण जी एक उपयुक्त माहिती दिलेली आहात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.